नर्मदे हर। नर्मदे हर मित्रों, आज रात्रि विश्राम हमने चकदी गांव में किया था। और ये महाराज जी हैं, यादव जी। महाराज जी आपका क्या नाम है? दिनेश यादव। दिनेश यादव जी हैं, जो सभी परिक्रमा वासियों की अच्छी तरीके से सेवा करते हैं। क्या महाराज जी, इनकी सेवा इन्होंने दिल से की है ना? बहुत अच्छी सेवा की है। सेवा के लिए हम लोग 2 दिन रुके थे। एक दिन जो रुके ना, तो हम लोग को पता चला कि ये सेवा अच्छी देते हैं। इसके लिए हम लोग को 25 तारीख को नर्मदा जयंती थी। नर्मदा जयंती के दिन हम लोग ने इनके घर में है ना, तो अपना कन्या भोजन किया। ये लोग है ना बहुत अच्छे हैं, क्योंकि ये हम लोग ने 6 बजे के पहले ही कन्या भोजन का है ना सब अच्छा व्यवस्था किया। और कल का कन्या भोजन बहुत अच्छा हुआ। नर्मदे हर। ये लोग सब महिला, ये इन लोग ने सब साथ दिया कन्या भोजन का। ये बच्चे लोग है, ये रेवा, ये क्या, ये बाबा जी थे, ये थे, ये इनका नाम क्या है? बाबू जी क्या नाम है आपका? हरीलाल यादव। हरीलाल यादव जी। नर्मदे हर। नर्मदे हर भैया। महाराज जी के बारे में कुछ 2 शब्द बोलिए, उनकी सेवा के बारे में। अरे सेवा तो मैं शब्द नहीं है बताने के लिए, शब्द नहीं है, कुछ भी बता नहीं सकती। और अभी निकल रहे हैं तो अच्छा नहीं लग रहा है, लेकिन क्या करें, परिक्रमा है, जाना तो पड़ेगा, नहीं रुक सकते हैं। तो इसलिए नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी भर। जिंदगी भर। हाँ, जिंदगी भर ही है अभी। नर्मदे हर या ठिकाणी आपण पाहू शकता। आपण आहे ना आज 26 तारीख 26/1/2026 26/1/2026 आज आहे ना आपला आहे ना 77वा भारत स्वातंत्र्य दिन। या दिवशी आम्ही चकदई गावामधून आहे ना आम्ही आमच्या परिक्रमेची जी सुरुवात केलेली आहे ती सकाळी 7:30 वाजता। आणि चकदई गावामधून आहे ना आम्ही या ठिकाणावरून आहे ना पुढे आम्हाला काफा या ठिकाणी जायचे। हा जो मार्ग आहे आमचा या ठिकाणी नर्मदे हर, हा 26 तारखेचा वरून आम्ही या चकदई आणि सकाळी जे वातावरण झालेलं आहे हे वातावरणात आमचा जो एकदम कोहराम आहे। आणि सकाळी जरा आज आनंद आहे। काल आम्ही कन्या भोजन केलं या गावामध्येच। 25 तारखेला नर्मदा जयंती होती। या ठिकाणावरून आम्ही आता पुढे काफा या ठिकाणी निघलो या गावामधून। नर्मदे या ठिकाणी बघा आता चकदई गाव से आहे ना, चकदई गावातून आम्ही बाहेर निघालेलो आहे। चकदई गावातून बाहेर निघाल्याच्या नंतर आपल्याला आहे ना हा मार्ग, हा असा रोड लागलेला आहे ना, ही अशी पहाडी आहे, याच्या बाजूने आम्ही चाललेलो आहे। हे त्याच्या पहाडीच्या शेजारून रोड आहे। आणि चकदई हे गावामध्ये आम्ही 2 दिवस राहिलेलो। 2 रात्री स्टे था आमचा, 2 रात्रीचा स्टे था। 2 रात्रीचा स्टे हे करून आम्ही सकाळी आहे ना 7-7:30ला निघालो। असा हा मार्ग आहे। आज जो स्वातंत्र्य दिन, आपल्या इंडियाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झालेले। आज 77 वर्ष पूर्ण होऊन आज 77वा वर्षाचा दिवस आहे इंडियाचे स्वातंत्र्य होऊन। आणि आम्ही काफा ह्या ठिकाणी पुढे आमचा हा परिक्रमेचा मार्ग आहे, जे आम्ही पुढे निघालेलो आहे या ठिकाणी। नर्मदे हर। नर्मदे हर। हे बघा आता आम्ही आहे ना या ठिकाणी चकदईवरून आहे ना, चकदईवरून आम्ही पुढे काफा या ठिकाणी चाललेलो आहे। तर आम्हाला आहे ना हा जो सडक मार्ग आहे, थोडा सडक मार्ग लागणार आहे। आणि आजसुद्धा आम्हाला अवघड आहे असा मार्ग आहे, कठीण मार्ग आहे हा नर्मदा परिक्रमा जो मार्ग आहे। हे पहा या ठिकाणी जी पूर्ण आपले जंगल आहे, तर जो अवघड मार्ग आहे, आपल्याला अवघड मार्ग, कठीण मार्ग आहे, जो आपल्याला चकदईच्या पाठीमागे जो मार्ग लागला तसाच आता आहे ना हा एक समोर पण आपल्याला असा अवघड मार्ग, तो मार्ग आपल्याला लागणार आहे फडकी संगमवरून। एक फडकी आहे ना नदी संगम आहे या ठिकाणी, त्या ठिकाणावरून आपल्याला जो अवघड मार्ग लागणार आहे, या ठिकाणी अवघड मार्ग लागणार आहे। आणि असं एक संपूर्ण जंगल असणार, हे संपूर्ण जंगल असणार। त्या जंगलातून आपला आजचा आहे ना परिक्रमा मार्ग आहे, त्या जंगलातून आजच्या कठीण मार्ग, हा जो मार्ग आहे ना फक्त मंडला
या ज्यावेळेस जुना मार्ग असतो ना, जो जुना परिक्रमा मार्ग, हा ज्या वेळेस आपली परिक्रमेची सुरुवात झाली या नर्मदा मैयाची, तेव्हापासूनचा हा पहिला मार्ग आहे, हा जुना मार्ग. आपण चाललोय या ठिकाणी, हा जुना मार्ग. आणि जो नवीन मार्ग जे तयार झाले आज अमरकंटक या ठिकाणी येण्यासाठी 4 मार्ग तयार झालेले आहे. सडक मार्ग आहे, 2 सडक मार्ग आहे, 2 सडक मार्ग आहे असे. आणि अजून एक हवेवरून पण जातात, हवेवरून पण जातात. तो नॅशनल हायवे आहे, त्या नॅशनल हायवेनी पण जातात. त्या साईडनी गाडी चालते. याचे 4 मार्ग तयार झाले अमरकंटक या ठिकाणी. जबलपूरवरून जाण्यासाठी जर आपण आलो आहे, जो पहिल्यांदा आलो जुना, आणि असा कठीण मार्ग, कठीण मार्गातून आपली ही परिक्रमा आहे ना, ही सुरुवात होणार आहे या ठिकाणी. आणि आपण जर पाहिलं तर इकडे एक पर्वतरांगांसारखे डोंगर आहे मोठमोठे. आणि इकडे जर पाहिलं या बाजूला, इकडे जर पाहिलं या बाजूला तर शेती, हे लोक आदिवासी लोकांची शेती आहे. त्याच्या पलीकडे नर्मदा मैया वाहते, शेतीच्या पलीकडे शेतीच्या पलीकडे नर्मदा मैया वाहते. आणि त्याच्या पलीकडे जर उधर देखा, पलीकडे बी पर्वतरांग आहे. म्हणजे तिकडे दोन्ही साईडनी मोठमोठे डोंगर आहे. त्या डोंगरांच्या मधून एक शेती नर्मदा मैया वाहते. आणि ही जी नर्मदा मैया जी वाहते, ही हजारो सालपासून जी परिक्रमा चालू झालेली आहे तेव्हापासूनचा हा जो मार्ग आहे. आणि काफा गावात आपली जी एंट्री झालेली आहे, काफा गावाचं गेट आहे. ये गेट देखिए समूह आगे, ये काफा गांव का प्रवेश द्वार है. ये प्रवेश द्वार में अपना परिक्रमा जो कर रहे हैं उसका एंट्री हो गया है. तो अपन ये प्रवेश द्वार के अंदर अभी जा रहे हैं. काफा गांव के अंदर हो पड़की संगम आएगा. एक नदी संगम के बाद अपने को कठिन मार्ग चालू हो जाएगा नर्मदे. और आज का दिन, रुकिए, आज का दिन का जो दिन है 26 जनवरी, अपना इंडिया को, भारत को स्वातंत्र्य मिलने के 77 वर्ष, 77 वर्ष पूर्ण झालेले आजच्या दिवशी. आणि आमच्या परिक्रमा आम्ही जे करतो परिक्रमावासी यांच्यातर्फे आणि सर्व माझ्यातर्फे, माझ्या संग जे परिक्रमावासी 4 जण आहेत त्यांच्यातर्फे, हे 4 जण यांच्यातर्फे 4 जण, तर तुम्हाला ह्या आजच्या दिवसाच्या एक हार्दिक शुभेच्छा. ज्या आजच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, परिक्रमावासींतर्फे हार्दिक शुभेच्छा. आपला दिवस आजचा चांगला आणि सुख समृद्धीचा जावं ही आमच्या परिक्रमावासी यांच्याकडून आपल्याला एक शुभेच्छा देतो. नर्मदे यार. आणि येते गो काफा गाव, हे काफा गावचे जुना हा आदिवासी गाव आहे. आणि इथं आता आमची रेंज नाही. इथे काफा गावमध्ये आहे ना आपल्याकडे एअरटेल म्हणजे टोटल जो मोबाईलमध्ये एकही रेंज येत नाही, 0 होऊन जाते. आणि ह्या ठिकाणी आपण एंट्री केली. नर्मदे हर, नर्मदे हर. अभी हम लोग कापा गांव पहुंच चुके हैं. माँ श्री नर्मदे हर. नर्मदे हर. अभी हम लोग कापा गांव में चल रहे हैं और यहाँ पर स्कूल के पास रुके हुए हैं. और आज 26 जनवरी है, इसलिए महाराज जी के द्वारा हम लोगों को मालूम कराया जा रहा है. नर्मदे हर महाराज जी, नर्मदे हर. भारत माता की. नर्मदे हर. आज 26 जनवरी है और कापा गांव में धूमधाम से मनाई जा रही है स्कूल में. और आदिवासी बालक आश्रम कापा, विकास खंड नारायणगंज, जिला मंडला. नर्मदे हर. भारत माता की. नर्मदे यार. या ठिकाणी बघा हा जो मार्ग आहे, आपण काफा गावातून आल्याच्या नंतर हा मार्ग आहे. आणि इथे आपण एक पाहू शकता का आहे ना, या गावामध्ये आहे ना रेंज नसल्यामुळे एक मोबाईलसाठी आहे ना दिवाने झालेली जी मुलं आहेत ना,
ही आहे ना सगळी ह्या का ठिकाणी येऊन आहे ना बसलेले आहे टावरची वाट बघायत. टावर येतोय, 1 काडी 2 काडी 3 काडी, इथे टावर नाही आहे अजिबात. हे सगळे 6-7 जण बसलेले आहेत 1 काडीसाठी 2 काडीसाठी. आणि आता आम्ही आमच्या मार्गे चालतो. असा आमचा मार्ग आहे नर्मदे हर. या ठिकाणी बघा असा आहे ना एक चिखलवाला घसरतोय हा रोड. आणि आज 26 जानेवारीच्या दिवशी आहे ना आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं होतं. या दिवशी 77 वर्ष पूर्ण झालेले. या दिवशी आमचा परिक्रमेचा दिवस आहे. आज आम्ही ह्या स्वातंत्र्याच्या दिवशी आज आम्ही परिक्रमे नर्मदा मायाची करतो आहे. आणि हा कठीण मार्गावरून करतो आहे. या ठिकाणी हा कठीण मार्ग आहे. एक शेतीमधून परत आम्ही जंगलात जाणार आहे. हा जंगलातून मग आम्हाला दुसरं आम्ही जवळजवळ भरपूर आम्ही आज जंगलात चालणार आहे. आज नर्मदे हर आता की या ठिकाणी बघा आता आपण आहे ना हा परत ह्या याच्यावरून हे संपूर्ण असा हा भाग आहे. हा आपल्या काफा गावामध्ये एक छोटीशी वाडी असेल या ठिकाणी. हा इथला आहे. आणि आपण एक फडकी नदी संगम या ठिकाणी नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण जो संगम आहे ना एक ही फडकी नदी संगम या ठिकाणी जर पाहिलं तर एक काफा गाव पास केल्याच्या नंतर एक छोटी वाडी लागते. आणि या ठिकाणी आपण या आणि इथून आपला नर्मदा परिक्रमा असा जो मंडला मार्ग जर आलं तर असा मार्ग आपल्याला यावं लागतं. कारण आता जो छोटंसं कठीण या ठिकाणी कठीण रोड आहे, जंगल लागणार आहे. जंगलातून आम्ही पुढे नर्मदा परिक्रमा मार्ग त्या ठिकाणी जाणार. नर्मदे या ठिकाणी बघा असा रस्ता आहे एकदम चिक्कड. कारण इथे गहू असल्यामुळे यांनी स्प्रिंकलर सकाळी लावलेले, लाईट सकाळी असेल इथे. आणि ह्या दिवशी घसरतोय म्हणजे स्लिपर मारतोय, स्लिपिंग आहे ही. आजचा जो सावकाश आजचा जो दिवस आहे ना हा 26 याच्यातला दिवस आहे. स्वातंत्र्य दिन आहे 26 जानेवारीचा. तर भरपूर अवघड असं घसरतोय पहा. आणि सूर्यदेवतांनी आता शिके दिले, बूट चिटकतात. अवघड रोड हा मंडला मार्ग आहे. आणि कठीण मार्गे आपली परिक्रमा चालली. नर्मदे असं आहे नर्मदे या ठिकाणी बघा आपण पाहू शकता. हे असा हा मार्ग आहे आपल्याला जाण्यासाठी. इथे ॲक्च्युली काय केलेलं ह्या लोकांनी ना सर्व गेट तयार केले नाही. ते जनावरं मोकळे असतात ना त्याच्यामुळं आपल्याला काय आपण दाखवू शकत नाही रस्त्याशिवाय. आणि इकडे घरं आहेत, इकडे डोंगर पहाडी आहे. त्या ठिकाणी या लोकांची घरं आहे. हे सर्व एक 100-200 वर्षाच्या अगोदरची घरं आहेत ही. आता थोडं एक पंतप्रधान आवास योजनेमधून ज्यांना जे घरकुल योजना भेटते ना त्याच्यामधून काही ते लोकांनी घरं बांधलेले आहेत. मग जी ते लोक अशी आपला स्वतःचा बिझनेस उदरणे इकडे तिकडे छोट्या गावामध्ये काम करून हे करा. पण इथे काहीच नाही आहे. इथं जर पाहिलं तर इथे काहीच नाही आहे. एक जुन्या पद्धतीचं पण आपण जे सगळ्यात अगोदर शेतीमध्ये ते बैल फिरवायचं ना ते पण इथं राऊंड आहे. नर्मदे उसको क्या बोलते हैं?